मात्र कुणी वंदे मातरमच्या 150 वर्षाच्या वर्षगाठीच्या कार्यक्रम आलेला नाही। वंदे मातरम हे असं गीत आहे की ज्याच्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला। आपण जर पाहिलं असेल तर 1875 मध्ये हे गीत लिहिलं गेलं आणि आज आपण 2025 मध्ये हे गातोय। हे अमर झालेले शब्द आहेत आणि ज्या कोणाला ह्या गीत गायसाठी लाज वाटत असेल किंवा ज्यांना कमीपणा वाटत असेल त्यांनी खरं तर देश सोडून जायला पाहिजे। ज्या देशाचं खायचं, ज्या देशामध्ये मोठं व्हायचं आणि या गीताला विरोध करायचा, या गीताला गायला त्यांनी असमर्थता दर्शवायची, त्यांनी या देशातच राहू नये, मी या मतात आहे। अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, ही भूमिका आज प्रकर्षानं तुम्हाला बरोबर आहे असं? 100%। आज मला सांगा, मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील, आपल्या देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल हे असतील, यांनी सुद्धा वंदे मातरम गायलेला आहे ना। वंदे मातरमाला कोणी विरोध केला? त्या काळातले स्वातंत्र्यवीर जेवढेही मुस्लिम समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे असतील, या सगळ्यांनी वंदे मातरम गायलेला आहे। आणि जेव्हा हे वंदे मातरम हा शब्द सार्वत्रिक झाला, हे वंदे मातरम या दोन शब्द जे अमर झाले, यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हे याचेच फळ आज हे नालायक लोक खातात आहे। त्यामुळे त्यांनी वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, नाही तर त्यांनी देश सोडला।